नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, जे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालं तेच सुप्रियाताई सुळे यांच्याबरोबर झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाचा निकाल आलेला आहे आणि तो शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी पार्टी यांच्या विरोधात गेलेला आहे. आता मित्रांनो, जवळजवळ 7 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ केलेला, दमलेल्या बाबाची कहाणी. आपण मुद्दामून तो व्हिडिओ जाऊन ऐका, म्हणजे आज जे काही झालं त्याची सगळी उत्तरं आपल्याला त्याच्यामध्ये मिळतील. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की जेव्हा शरद पवारांनी जो मी शेवटचा अशा करता म्हणतो की ह्याच्या अगोदर अनेकदा असे प्रयत्न झाले असतील, पण ह्याचा गाजावाजा जास्त झाला जेव्हा शरद पवारांनी काही काळापूर्वी राजीनामा दिला, राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आणि एका समारंभात ती केली. तिथे काही संपादक उपस्थित होते ज्यांनी नंतर काढता पाय घेतला आणि त्या समारंभामध्ये शरद पवारांनी सांगितलं की मला राजीनामा द्यायचा आहे आणि त्याच्यावरनं जबरदस्त नाट्य त्या ठिकाणी रंगलेलं. मित्रांनो, त्यावेळी तुम्ही जर दादांची एकंदरीत बॉडी लँग्वेज पाहिली असेल ना, त्यांचं बोलणं ऐकलं असेल, तर तुम्हाला कळेल की दादा किती डेस्परेट आहेत किंवा उत्सुक आहेत की एकतर शरद पवार साहेबांनी बाजूला व्हावं, आम्हाला चान्स द्यावा किंवा मी जातो, असा एक साधारण सूर होता त्यावेळी. आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अगदी सॉफ्टली का होईना सुप्रियाताईंना पण दटावलेलं, हेही तुम्हाला आठवलं असेल किंवा आठवत असेल. आता त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा दादा ही भूमिका घेत होते की पवारसाहेब, आता तुमचं वय झालेलं आहे आणि आता तुम्ही आम्हाला हा पक्ष पुढे न्यायला, राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो पुढे न्यायला तुम्ही आम्हाला आता मंजुरी द्यावी, आमच्या हातात तो द्यावा, अशा तऱ्हेचा तो सूर होता त्यांचा. आणि त्यावेळी पवारसाहेबांनी राजीनामा देऊ नये, त्यांनी कंटिन्यू राहावं असं सांगणारा एक गट होता. त्यालाही दादा उघडपणे दटावत होते त्या कार्यक्रमामध्ये. म्हणजे त्यावेळी कुठेतरी आज जे घडलं ना, त्याची बीजं त्यावेळी रोवली गेलेली. पण दुर्दैव असं की हा सगळा जेव्हा प्रकार घडत होता, तर असं म्हणतात की कुठेतरी पवारसाहेबांना आपली मुलगी आणि राष्ट्रवादीची खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी काळजी वाटणं साहजिक होतं. पण प्रश्न असा होता मित्रांनो, की मी त्यावेळी म्हटलेलं की शेवटी राजकारणात तुमचा वकूब महत्त्वाचा ठरतो, तुमचं संयमी वागणं महत्त्वाचं ठरतं. आता जेव्हा दादांना पूर्ण पक्ष आणि चिन्ह मिळालेलं आहे, तेव्हा कुठेतरी पवारसाहेबांनाही असं वाटत असेल की त्यावेळी आपण राजीनामा मागे घ्यायला नको होता. आपण पक्ष जो महाराष्ट्रापुरते आहे तो अजितदादांच्या हातात ठेवायला हवा होता आणि दिल्लीच्या लेवलवरती, म्हणजे राष्ट्रीय लेवलवरती सुप्रियाताईंना मोकळीक द्यायला हवी होती. असं एक सर्वसाधारण जर त्यांनी रचना केली असती किंवा घडी घालून दिली असती, तर कदाचित आज जो प्रसंग त्यांच्यावरती आलेला आहे तो दुःखद आहे. खरं म्हणजे इतक्या ज्येष्ठ राजकारणावरती असा प्रसंग येणं की आपल्या हयातीमध्ये आपला पक्ष, आपल्या पक्षाचं चिन्ह ज्याला आपण वाढवलं, मोठं केलं, तो पक्ष आपल्या हातातनं आपल्या समोरून निघून जाणं, ह्याच्या इतकं दुःख काहीच नसतं मित्रांनो. पण मला असं वाटतं की, आणि राजकीय वर्तुळामध्येही असं म्हटलं जातं की हे सगळं करायला शरद पवार तयार होते, पण सुप्रियाताईंना ते तसं नको होतं. त्यांना शरद पवारांनी ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे असं वाटत होतं. आणि शरद पवार ॲक्टिव्ह राहिल्यानंतर परिस्थिती अशी झाली की दादांची कोंडी होत राहिली. अनेकदा ह्याच्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की असे प्रसंग आले की दादा मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण त्यांना तो चान्स देण्यात आला नाही. त्यांना अनेकदा जी काही फेल्युअर्स झाली राष्ट्रवादी पार्टी म्हणून, त्याचंही खापर दादांवरती फोडण्याचा प्रयत्न झाला. अनेकदा दादांना आडून काही गोष्टी सुनावण्यात आल्या. ह्या सगळ्याचा परिपाक असा झाला की दादांना पॉईंट ऑफ नो रिटर्नला नेण्यात आलं आणि शेवटी त्यांनी जेव्हा समोरून त्यांना एक आश्वासन मिळालं की तुम्ही या, आम्ही तुमचं सगळं जे काय आहे ते सांभाळून घेऊ, तेव्हा दादांनी राष्ट्रवादीला
सोडचिठ्ठी दिली आणि नंतर हा सगळा इतिहास घडला. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सुप्रियाताईचं एक वाक्य फार फेमस आहे, त्याच्यावरनं ते अनेकदा ट्रोल झालेले आहेत की अकेला देवेंद्र क्या करेगा. आज मला वाटतं सुप्रियाताई असं म्हणत असतील किंवा त्यांना म्हणावं लागत असेल की अकेला अजितदादा क्या क्या करेगा. आता बघत राहा तुम्ही की एकदा पूर्ण पक्ष निवडणूक आयोगाने आणि त्याच्या चिन्हासकट जेव्हा अजितदादांसारख्या बेधडक आणि ज्याला आपण म्हणतो की कद्दावर राजकारणी, दबंग राजकारणाच्या हातामध्ये जेव्हा येतो तेव्हा तो काय काय करू शकतो हे आता येणाऱ्या पुढच्या काळात आपल्याला दिसून येईल. वाईट याचंच वाटतं की दादा आणि सुप्रियाताई यांच्यातले संबंध कधीच इतक्या वाईट लेवलवरती नव्हते. नेहमीच भांडणं व्हायची, वाद व्हायचे, पण आपापसातलं प्रेम होतं हे सार्वजनिकरित्या पण दिसून यायचं. पण आता असं झालेलं आहे की आता दोघांच्या वाटा पूर्णपणे वेगळ्या झालेल्या आहेत. राजकारणामध्ये शेवटी तोच टिकतो ज्याचा वकूफ असतो, ज्याचं कर्तृत्व असतं, जो पुरुषार्थ गाजवू शकतो, आणि तो येणाऱ्या काळात कोण गाजवणार आहे काय वेगळं मी सांगायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे सुप्रियाताईंना ह्याच्या पुढची वाटचाल जी आहे ती स्वतःच्या बळावरती तुम्ही किती ताकदीने जो राहिलेला पक्ष आहे तुमचा शरद पवार गट त्याला पुढे घेऊन जाता, किती चांगले निर्णय तुम्ही घेता, किती चांगल्या लोकांना तुम्ही पुढे आणता, ह्याच्यावरती अवलंबून असणार आहे राष्ट्रवादीचं, शरद पवार गटाचं भवितव्य. त्याऐवजी जसं उद्धव गटाने केलं की वारंवार 50 खोके आणि वगैरे वगैरे हे करून आरोप करत राहिले आणि तेच गोष्टी त्या उघडत राहिले, तशा उभाटाने ज्या केल्या त्या न करता जर सुप्रियाताई ताकदीने जर हा पक्ष पुढे नेऊ शकल्या तर ते त्यांच्या पक्षाचं किंवा त्यांच्या गटाचं अहो भाग्य म्हणावं लागेल. अदरवाईज येणाऱ्या काळामध्ये दादा पूर्णपणे जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो व्यापून टाकतील याच्याविषयी शंका नसावी, कारण त्यांना राजकारणाचा, विशेषतः महाराष्ट्रातल्या राजकारणाचा अफाट अनुभव आहे आणि त्यांना आता संधी मिळाली आहे, ती संधी ते सहजासहजी सोडणार नाहीत. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये हे जे दोन्ही पक्ष आहेत, जसा उबाटा आणि शिंदेगड यांचा कस लागणार आहे तसाच कस शरद पवार गट राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी संपूर्णपणे जी निवडणूक आयोगाने दादांना दिलेली आहे त्यांचा कस लागणार आहे. पण आज तरी असं दिसतं आहे की दादा गटाचं वर्चस्व निश्चित राहील, कारण त्यांच्याबरोबर भाजपसारखा मोठा पक्ष असणार आहे, त्यांच्याबरोबर मोदी, शाह यांच्यासारखे मोठे किंवा फडणवीस यांच्यासारखे नेते असणार आहेत. त्यामुळे आज तरी त्यांचं पारडं जड दिसतं आहे. पण शेवटी राजकारण आहे, राजकारणात काही होऊ शकतो. आपण या क्षणाला सुप्रियाताईंना शुभेच्छाच देऊ शकतो, पण एवढं लक्षात ठेवावं की राजकारणामध्ये अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणून एखाद्याला कमी लेखू नका, कारण तुम्ही ज्याला कमी लेखता तोच माणूस कदाचित म्हणजे वैयक्तिक आयुष्यातही आपल्या सगळ्यांकरता धडा आहे की तोच माणूस अगदी मोठी मजल मारू शकतो, आणि तशी मजल आज दादाने मारलेली आहे. त्यांचंही अभिनंदन. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.